नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स किंवा बिझनेस अपडेट आजचं सेशन ऐकून थोडंसं भारी तुम्हाला नक्कीच वाटणार आहे. बरं, मॅगी खाल्ली का? मॅगी हो, तीच जी 2 मिनिटात तयार होते असं ॲड करतात. 2 मिनिटात होत नाही प्रॅक्टिकली. मित्रांनो, मॅगी ही जी म्हणजे हे मॅगी एक प्रोडक्ट आहे. हे प्रोडक्ट बनवणारी कंपनी कुठली आहे सांगा? नेस्ले. नेस्ले, हो. नेस्ले हे मॅगी बनवणारी कंपनी. नेस्ले ही काय भारतीय कंपनी नाही. नेस्ले ही फॉरेन कंपनी आहे, ज्यांची भारतात एक सबसिडरी आहे जी मॅगी बनवते आणि त्यांचे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत जे डे टू डे यूजमध्ये आपण वापरतो. होतं असं की कुठलीही कंपनी जेव्हा भारतात काम करते तर त्यांना कंपनी कायदा या रूलप्रमाणे किंवा या ॲक्टप्रमाणे काम करावं लागतं. कुठलंही डिसिजन घ्यायच्या वेळेस त्यांना काही डिसिजन्सला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स त्यांच्या मीटिंगमध्ये डिसिजन घेऊ शकतात. मात्र काही डिसिजन असे असतात जे की मटेरियली इम्पॉर्टंट असतात. त्यांना त्याच्यासाठी शेअर होल्डरची परवानगी घेणं कंपल्सरी असतं. आता काही वेळेस ही परवानगी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंगमध्ये असते, काही वेळेस ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये असते, काही वेळा पोस्टल बॅलेट, या 3-4 पद्धतीने कंपनी शेअर होल्डर्सची परमिशन घेत असते. मागील 3-4 दिवसात अशी गोष्ट घडली की नेस्लेनी असा एक डिक्लेरेशन बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या जे त्यांना कंपल्सरीली सांगावं लागतं काय काय डेव्हलपमेंट होती त्याच्यात सांगितलं. तर नेस्ले जी ची त्यांची जी मेन पॅरेंट कंपनी आहे, त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जे दरवर्षी आम्हाला रॉयल्टी देता. आता रॉयल्टी म्हणजे काय? रॉयल्टी फॉरेनची जी कंपनी आहे ती त्यांच्या सबसिडरी म्हणजे भारतातल्या कंपनीकडनं काही पैसा रॉयल्टी म्हणून घेत असते. का घेते? कारण फॉरेनची कंपनी नाव वापरू देते. नेस्ले त्यांचंही नाव आहे, इथल्या कंपनीला नाव वापरू दिलं म्हणून रॉयल्टी. त्याच्यानंतर त्यांचे IPRs वापरले. IPRs म्हणजे पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, खूप सारी बौद्धिक संपदा वापरली त्याच्यासाठी ते कमिशन घेत असतात किंवा रॉयल्टी घेत असतात. त्याच्यानंतर त्यांची टेक्निकल नो हाऊ आहे, टेक्नॉलॉजी आहे, प्रोसेस आहे, मेथोडॉलॉजी आहे, इंटरनॅशनल बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत. या सगळ्यांसाठी नेस्ले ची जी कंपनी आहे ती नेस्ले भारताला काहीतरी दरवर्षी टर्नओव्हरच्या पर्सेंटेजमध्ये, ते पर्सेंटेज मी सांगतो, थांबा जरा, घाई करू नका, पैसा ॲज अ रॉयल्टी म्हणून त्या कंपनीकडनं, भारतीय कंपनीकडनं कंपनी आपल्याकडं वर्ग करून घेते. आता झालं असं की सध्या त्याचं पर्सेंटेज माझ्या माहितीप्रमाणे 4.5% आहे. आणि ची कंपनीचं असं रिझोल्युशन आणलं बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या वतीने की दरवर्षी पुढच्या 5 वर्षासाठी ही कमिशन 15-15 पैशांनी वाढवत जवळपास 5.25% 5 वर्षाच्या एंड होऊस्तर त्यांना वाढवत न्यायची होती. आता नॅचरली हा एक मोठा डिसिजन आहे, कारण नेस्लेची टर्नओव्हर भारतात प्रचंड प्रमाणावर मोठी आहे. मॅगी हा त्यांचा ब्रँड, की ब्रँड आहे, त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर टर्नओव्हर त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये दिसून येते. आता होतं असं की याच्यासाठी त्यांना शेअर होल्डरकडे जावं लागलं आणि शेअर होल्डर्सकडे जेव्हा हा ठराव मांडला गेला तर तुम्हाला ऐकून नवल वाटेल, 71% पब्लिक शेअर होल्डर्सनी या ठरावाला विरोध केला आणि हा ठराव हाणून पाडलाय. म्हणजे नेस्ले इंडियाला, नेस्ले ला वाढीव रॉयल्टी जी आता 4.5% आहे तेवढीच द्यावी लागेल. त्याच्या 15 पैसे दरवर्षी ॲड करायची परवानगी शेअर होल्डर्सनी स्पष्टपणे नाकारली आहे. याला इंग्लिशमध्ये शेअर होल्डर ॲक्टिव्हिजम असं म्हणतात. म्हणजे बघा, जे शेअर होल्डर्स कित्येक वर्ष झोपा काढत होते अगोदर, आता लोक तसे राहिलेले नाहीत. लोक ॲक्टिव्ह झालेले आहेत. लोकांना समजतं की आपल्या कंपनीसाठी काय फायद्याचं आहे, काय चुकीचं आहे. आणि 70-71% जेव्हा पब्लिक शेअर होल्डर्स याला विरोध करतात, आणि हा ॲव्हरेज का म्हणतोय? कारण शेअर होल्डर फक्त पब्लिक नसतात, कॉर्पोरेट एंटिटीज असतात, म्युच्युअल फंड असतात. हा आकडा जवळपास 51% पर्यंत गेला, म्हणजे ॲव्हरेज काढून 51% लोकांनी हा ठराव नाकारला. स्पष्ट नो. हे आपल्याला एक सांगून जातं की शेअर होल्डर ॲक्टिव्हिजम भारतात वाढत चाललेली आहे. आणि हे जर वाढत चाललं तर कुठंतरी आपल्या देशाला लोक फिनॅन्शियली लिटरेट होत आहेत, जागरूक होत आहेत, आणि याचा कुठंतरी फायदा आपल्या इकॉनॉमीला लॉंग टर्ममध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. स्पष्ट आहे. ही ग्रोथ फेज स्टार्ट झालेली आहे आणि आपण सुद्धा आमचे व्हिडिओ बघून अजून एम्पॉवर व्हा, असंच म्हणता येईल. ओके, तर आज आपण आपला सेशन कसला छोटासा व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपले भरपूर जुने व्हिडिओ आहेत तेही बघा, आपल्या मित्रांना दाखवा. भेटत राहा.